पेटू दे आग मराठी. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. टाकती राख नव्याने जाग पेटू दे छत्रपती आग शिवाजी मराठी. महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्यांची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत. पालघरच्या मच्छीमारांचा प्रश्न आहे, सूर्या धरणाचा प्रश्न आहे, आदिवासी पाड्यांचा प्रश्न आहे. माननीय साहेब, मी काही दिवसापूर्वी प्रचारासाठी एका गावात गेलो होतो. काही तरुणांना भेटलो, आदिवासी तरुणांना. त्यांच्याशी गप्पा मारताना एक तरुण मला म्हणला, साहेब आजही माझ्या आजोबांशी मी जेव्हा गप्पा मारतो तेव्हा आजोबा त्याच गोष्टी सांगतात ज्या मी अनुभवतोय. म्हणजे 40 वर्षानंतर देखील आदिवासींमध्ये माझ्या कुठल्याही प्रकारचा साहेब बदल झालेला नाहीये. लाखो करोडो रुपयाचे निधी आदिवासींसाठी येतात. हा जिल्हा, पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. लाखो करोडो रुपये निधी येतो, पण मग इथे आज यांच्या पाड्यांमध्ये लाईट नाही, वीज नाही, यांना शाळा नाहीत, यांना शिक्षण घ्यायचं असेल तर मुंबईला जावं लागतं. अशा परिस्थितीत माझ्या आदिवासी बांधव आहेत. मित्रांनो, सन्माननीय राजसाहेबांचं इथे आगमन झालंय. मला नांदगावकर साहेबांनी सांगितलं भाषण संपव. मी तुम्हा सगळ्यांना आश्वासन देतो सन्माननीय राजसाहेबांच्या समोर की मी आजची सभा संपल्यावर थांबणार नाही. मी तुमच्या गावागावात येईन, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यांमध्ये येईन, तुमच्या गावागावात येऊन तुमचे प्रश्न सन्माननीय राजसाहेबांसमोर मांडीन आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. तुर्तास इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अविनाशजी. आपण सर्वजण ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतात, तुम्ही ज्या गोष्टीसाठी अनेक समस्या डोक्यावर घेऊन आसुसलेल्या नजरेने वाट पाहतात की माझा राजा, माझा नेता कधी येईल आणि आमच्या समस्यांना तोंड फोडेल, आमच्या महाराष्ट्राचं ऋण फेडेल. मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं. धन्यवाद राजसाहेब. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर छायाचित्रकार कुठे आहेत? ते नाही, कॅमेरेवाले ते नाही. माझी जरा छायाचित्रकारांना विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन हे समोर काय उभं राहिलेलं आहे ते एकदा त्यांनी तरी टिपावं. आज महाराष्ट्र दौऱ्याची मी सुरुवात पालघर जिल्ह्यामधनं मी इथून या मैदानात करत आहे. खरं तर सर्वप्रथम मी आपल्याला आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्याला देतो. या माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये हा जवळपास आता आज जो सुरू होईल तो टप्प्याटप्प्यामध्ये आहे दौरा. जवळपास ऑगस्ट
च्या आसपास संपेल. आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये माझी ही एकमेव जाहीर सभा आहे. बाकीचा संपूर्ण माझा हा दौरा हा पक्ष बांधणी आणि संघटना बांधणीसाठीचा आहे. पालघर जिल्हा झाल्यानंतर मी कधी आलो नाही इथे मी. आणि महाराष्ट्राचा दौरा ठरवतानाच मी सुरुवातीला आमच्या लोकांना सांगितलं, सगळ्या आपल्या लोकांना सांगितलं, मी म्हटलं मी एक सभा घेईन या दौऱ्याची आणि ती पालघरमध्ये घेईन म्हटलं मी. जिल्हा पालघर. बरेच विषय आहेत आपल्याकडे. काय देशामध्ये विषयांची कमतरता तर नाहीच आहे. पुरवठा मंत्री इतके आहेत विषय पुरवणारे. पण काही गोष्टी मला आपल्याशी, मी इतकी वर्ष हे बोलत आलोच, पण काय परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आहे, काय महाराष्ट्राची आता अवस्था आहे, हे मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने नीट बारकाईने समजून घेतली पाहिजे. या राज ठाकरे काय ओरडून सांगतोय, हा राज ठाकरे काय बोलतोय नेमका. आजच मी एक चित्रफित छोटीशी बघत होतो. मी आजचाच दिवस आहे. मी आज ट्विटरवरती पण आलो. मला अनेकांनी मला सांगितलं ट्विटरवरती या आणि येऊन टिवटिव करा. एवढे लोक टिवटिव करतायत, तुम्हीच का करत नाही आहात. आणि मला आज एक दुपार संध्याकाळच्या सुमारास मला कोणीतरी मला एक चित्रफित दाखवली. ते मी आज ट्विटरवरती तिथे मी टाकली आहे, ती जरूर बघा. ज्या वेळेला हा संयुक्त महाराष्ट्र झाला, हा महाराष्ट्र ज्या वेळेला हे राज्य झालं, हे महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर काय प्रकारचा उत्साह त्यावेळेला होता, काय प्रकारचा जल्लोष त्यावेळेला झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू इथे आले होते. त्याच व्यासपीठावरनं आमच्या लता दीदी गाणं गाताना आहेत. संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये रोषणाई झालेली आहे. ती जरूर बघा. मी ज्यावेळेला ती पाहायला गेलो, मी रोमांच उभे राहिले. हेच ते आमचं राज्य. 1960 साली हे महाराष्ट्र राज्य झालं. या राज्यातल्या लोकांनी काय स्वप्न पाहिली असतील, हे माझं राज्य कसं पुढे गेलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. आणि तेच आज राज्य, महाराष्ट्र राज्य, त्याची काय अवस्था होऊन बसली आहे. त्याच्या चित्रफितीमध्ये मी बघत होतो, यशवंतराव चव्हाण त्यावेळेचे आपले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचे, हे शिवनेरीवरती शिवरायांचा आणि जिजाऊ साहेबांचा पुतळ्याचं अनावरण करताना त्यावेळेला प्रतापगडावरती पण पुतळा महाराजांचा लागला. मी हे सगळं चित्र पाहत असताना मी सतत एक बघत होतो, महाराजांना काय वाटत असेल आज. आज हे त्यांचं राज्य, आज मराठी, आज महाराष्ट्र. आज आपण सांगतो की मी कोण आहे, मी मराठी आहे, मी कुठला आहे, मी महाराष्ट्रातला आहे. म्हणजे कुठचा? शिवरायांच्या भूमीतला. आज आपली जी ओळख आहे ती ही आहे. आज त्या शिवरायांना काय वाटत असेल, त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर.
मी मध्यंतरी कुठेतरी एका सभेमध्ये बोलताना मी म्हटलं होतं, एक ऐतिहासिक संदर्भ मी दिला होता. मी मुद्दामून आज तुम्हाला सांगतोय. (1680) साली आपल्या महाराजांचं निधन झालं आणि 1681 साली औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. कोणी काही म्हणतं की छत्रपतींचं राज्य केवढं होतं, तर म्हणे 3-3.5 जिल्ह्यांनी एवढं होतं. असो, तो नंतर संशोधनाचा विषय. औरंगजेबाचं राज्य केवढं होतं? संपूर्ण भारतभर पसरलं होतं, देशभर पसरलं होतं, देशाबाहेर पसरलं होतं, म्हणजे आजचा देश. एवढ्या मोठ्या प्रदेशाचा एक राजा आमच्या छत्रपतींना मारण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये येतो, ज्यांचं राज्य म्हटलं तर 3-3.5 जिल्हे, 4 जिल्हे. आणि तो औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आला, त्याला काय माहित नव्हतं का? एवढा मोठा राजा, त्याला माहित नव्हतं की ज्यांच्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये चाललेलो आहोत ती व्यक्ती गेलेली आहे, ती निधन झालेलं आहे त्यांचं. त्या औरंगजेबाला काय माहित नसेल? नक्की माहिती होतं, तरीही औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. 1681 ते 1707 औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. तो परत कधी आग्र्याला किंवा दिल्लीला गेल्याचं इतिहासात नाही. आणि शेवटी तो इथेच महाराष्ट्रामध्ये मेला. 1681 ते 1707 संभाजीराजांबरोबर लढला, संताजी धनाजींबरोबर लढला, ताराराणी साहेबांबरोबर लढला, राजाराम महाराजांसह त्यांच्याबरोबर लढला आणि शेवटी 1707 इथे गेला. मी हे काय सांगतोय हे तुम्हाला कालांतराने कळेल. मी स्वतः वाचलेली नाहीत ती पत्र, परंतु मी अनेकांकडनं ऐकलेत. मी बाबासाहेबांकडनं पण ऐकलंय की काही पत्र ही औरंगजेबाची ज्या वेळेला तिथे दिल्लीला गेलेली आहेत, त्या दिल्लीला त्या पत्रांमध्ये औरंगजेब असं म्हणतो की शिवाजी अजून मला छळतोय. ते संभाजीराजे, त्या ताराराणी साहेब, ते राजाराम महाराज, ते संताजी धनाजी, जेवढे मावळून मावळे जे होते, जे औरंगजेबाशी लढत होते, त्याच्या विरोधात लढत होते, ती जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतोय. आणि जर एका व्यक्तीला माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराज जर त्यांचं निधन झालेलं आहे, तरीही तो 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये काय करत होता? तो शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता. म्हणजे ते झालंच होतं, महाराज तर गेलेच होते. तो शिवाजी नावाचा विचार मारायला आला होता. औरंगजेबाला ते शक्य झालं नाही. छत्रपती शिवाजी नावाचा जो विचार आहे, तो विचार औरंगजेब मारू शकला नाही. पण आजची मला महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतंय की आम्हीच तो विचार मारायला निघालोत की काय. ज्या सर्व जातींना एकत्र घेऊन ज्या छत्रपतींनी मुघलांची लढा दिला, तोच महाराष्ट्र आमचा आज एकमेकांकडे जातीपातीने बघतोय. हा मराठा, तर हा ब्राह्मण, तर हा साळी, तर हा माळी, तर हा अजून कोणी आगरी. जे सर्व समाज एकत्र घेऊन महाराज मोगलांशी लढले, तो समाज आज महाराष्ट्रामध्ये एकमेकांबरोबर लढतोय, एकमेकांबरोबर शिव्या घालतोय. दुपारचा एकत्र डबा खाणारे 4 मित्र आता एकमेकांकडे जातीने पाहायला लागले. या कोणत्या जातीचा आणि तो कोणत्या जातीचा. एखाद्याने दुसऱ्याला आडनाव सांगितलं तर तो पहिला प्रश्न विचारतो, म्हणजे कोणापैकी म्हणायचे, कोणापैकी म्हणायचे. आणि आज जी महाराष्ट्रामधली जी जातीची अवस्था जी निर्माण झालेली आहे, या जातीच्या अवस्थेमुळेच बाहेरच्यांचं फावतंय.
कारण आमचं कुठे लक्ष? आमचं एकमेकांना ओरबाडण्यात लक्ष, एकमेकांची डोकी फोडण्यात लक्ष. बाहेरून काय येतंय आपल्यावरती संकट हे आम्ही पाहायला तयार नाही आहोत, हे आमच्या लक्षातच येत नाहीये. मला आजची ही महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर मला पहिला नेहमी सतत प्रश्न पडतो, काय वाटत असेल आमच्या छत्रपतींना आज, काय वेदना होत असतील त्यांना. या सर्वांना एकत्र घेऊन जेव्हा मी लढलो, प्रत्येकामधला जे काही गुण होते ते गुण हेरले आणि त्याला त्या त्या कामाला लावलं. मी त्या दिवशी शरद पवारांची एक मुलाखत घेताना मी थोडक्यात तो विषय सांगितला होता, परंतु तो मला पूर्ण नाही करता आला. आज मी पूर्ण करतो. आज या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मागितली जात आहेत. पहिल्या दलितांनी मागितलं, आज आमचा मराठा समाज मागतोय, उद्या अजून दुसरा समाज मागतोय, उद्या अजून तिसरा समाज मागतोय. आमच्याकडे मोर्चे निघत आहेत, आमच्याकडे वाद होत आहेत त्याच्यावरनं. आरक्षण मुळात लागतं कशाला? दोनच गोष्टींसाठी. आरक्षण लागतं तुमच्या शिक्षणासाठी आणि दुसरं आरक्षण लागतं तुमच्या नोकरीसाठी. नोकऱ्या कोणत्या? सरकारी नोकऱ्या, खाजगी नोकऱ्या नाहीत. आज महाराष्ट्राची तशी देशाची जर समजा परिस्थिती बघितली तर सरकारी ज्या काही योजना, काही तुमचे उपक्रम किंवा सरकारी तुमच्या खाजगी सरकारी याच्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या लागणं किती टक्के उरलंय? 5%, 4%. बाकी 95% नोकऱ्या कुठे आहेत? सगळ्या खाजगी क्षेत्रात आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण आहे? खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाही. कोणत्याही खाजगी कंपनीमध्ये आरक्षण नाही. मग आपण कोणत्या नोकऱ्यांसाठी भांडतोत? आज जर सरकारी शाळा आणि कॉलेजेस बघितली ती कमी होत चाललेली आहेत. आमच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला तर आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. काय पण सरकार आहे. आणि मग शाळा कॉलेजेस कुठची होत आहेत? खाजगी शाळा कॉलेजेस होत आहेत. आणि त्या खाजगी शाळा कॉलेजेसमध्ये आरक्षण आहे का? नाही. मग आपण कोणतं आरक्षण मागतो? मग या सगळ्या आरक्षणाच्या नावाखाली आपण सगळ्यांकडे एकमेकांकडे जातीने बघतो. आणि ह्या जातीतनं बघत असताना, आपण आपापसात भांडत असताना बाहेरच्या राज्यांमधनं येणारं जे संकट आहे ते आपण पाहत नाही आहोत. तिथे आपलं लक्ष नाहीये. आज इथे बसलेला, इथे उभा असलेला किंवा माझ्या महाराष्ट्रामध्ये असलेला माझ्या महाराष्ट्रामधला तरुण, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणी त्यांच्या हाताला काम मागतायत. काम महाराष्ट्रामध्ये आहे, पण आमच्या मराठी मुलांना, मराठी मुलींना काम मिळत नाहीये, कारण त्यांना सांगितलंच जात नाही, त्यांच्यापर्यंत कळवलंच जात नाहीये. आणि मग कोण येत आहेत? मग बाहेरच्या राज्यांमधली लोक येत आहेत. मला असं वाटतं ही गोष्ट नीट तुम्ही एकदा समजून घेणं गरजेचं आहे. माझी महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे. मी जे सतत तुम्हाला पोटतिडकीने सांगतोय, आपण जर सतत बेसावध राहिलो, हे कधी वरवंटा फिरून घेऊन जातील आपल्याला कळणार देखील नाही. मी त्या दिवशी पाडव्याच्या सभेमध्ये इथे वसईचा एक चाळी बांधल्या होत्या. सगळे परप्रांतात आले होते. सगळे युपी आणि बिहार मधली सगळी लोक होती. बरोबर आहे ना? मी बोलल्यानंतर मला असं वाटतं ह्याचा रिपोर्ट एबीपी माझाने पण केला होता. हे सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली. कोणावर कारवाई सुरू झाली? ज्यांच्या बेसावतपणे मुळात ज्या जमिनी मराठी लोकांच्या होत्या त्या मराठी लोकांवरती कारवाई सुरू झाली. बांधलेल्यांवरती, एक दोघांवरती. बाकीच्यांचं काय? कुंपणच शेत खातंय. आमचीच लोक मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून आमचा महाराष्ट्र विकायला निघालेत, आमच्या जागा विकायला निघाल्यात, आमच्या जमिनी विकायला निघालेत. आणि याच असल्या गोष्टींचे सगळे गैरफायदे हे सगळे राजकीय पक्ष आजपर्यंत घेत आले.
की लढा, भांडा. त्या जातीच्या फक्त नावावरती फक्त भांडत बसा, बाकीचं आम्ही बघायला तयार आहोत. हे संकट नीट ओळखलं पाहिजे. आज मी जे तुम्हाला सांगतोय, बुलेट ट्रेन काय प्रकरण आहे? बुलेट ट्रेन याच सगळ्या पालघर जिल्ह्यामध्ये जाणार आहे. नरेंद्र मोदींना बुलेट ट्रेन बनवायला पहिलं सुचलं अहमदाबाद. म्हणून मी त्यांना गुजरातचे पंतप्रधान म्हणतो, ते भारताचे पंतप्रधान नाहीत. बरं, त्या गुजरातमध्येही फटका बसला त्यांना निवडणुकीला. पण आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या मनामध्ये पहिल्यांदा ज्या राज्यामधनं तुम्ही आलात त्या राज्याचा पहिला विचार येतो. राज ठाकरे ज्या वेळेला मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये विचार करतो त्यावेळेला तो संकुचित कसा काय ठरतो? हा बुलेट ट्रेनचा विषय ज्या वेळेला आला त्या दिवसापासून मी त्याला विरोध करतोय, कारण मला कळलं हे काय करायचं आहे ना. हा नुसता बुलेट ट्रेन पुरताचा विषय नाहीये. मुंबई ते बडोदा एक्सप्रेसवे बांधतायत. भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत. हा मुंबई ते बडोदा एक्सप्रेसवे, ही बुलेट ट्रेन, हे काय आहे? आजचा दिवस आहे. हाच तो 1 मे. याच दिवशी आपल्याकडे 1960 साली महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेला आपल्या हातामध्ये आला, तो कशातनं आला? काय होतं तर गुजरातला मुंबई हवी होती. आणि ती गुजरातला मुंबई हवी होती, त्याच्यासाठीची कारस्थानं आता सगळी सुरू आहेत. आणि त्याच्यात कोण जात आहे? तर आमच्याच लोकांच्या जमिनी जाणार आहेत, आमच्याच शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्याच्यामधनं आमच्याच मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. हेतू काय? तर हा सगळा पट्टा हा हळूहळू करत 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 गुजरातला जोडायचा आणि मग त्याच्यामधनं मुंबई ताब्यामध्ये घ्यायची. हा त्यांचा लॉंग टर्म प्रोग्राम आहे. आता तुम्ही ठरवा याला बळी पडायचंय का नाही पडायचं. बघा ही माणसं कसा कसा विचार करत जातात. नाही तर आमच्या महाराष्ट्रामधले आमचेच लोक, आमचेच सत्ताधारी, आमचे सत्ताधारी कसला तो देवेंद्र फडणवीस हा काय मुख्यमंत्री आहे? बसवलेला मुख्यमंत्री, स्वतःच्या ताकदीवरती आलेला मुख्यमंत्री नाही हा. आणि आमचा मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? जे वरती मोदी आणि शहा सांगणार तेच निर्णय घेणार. दुसरी हिंमत आहे का इतर काही करायची? वरून एखादी गोष्ट येते, वरून फोन येतो आणि वरून फोन आल्यानंतर हॅलो बोलतच नाहीत वरून खाली यांना. फडणवीस फोन उचलतात, हॅलो, तिथून हॅलो येत नाही, चुप, की हे शांत बसते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आणि त्याच्यातनं हे सगळं खोटं राजकारण सुरू आहे. यांचं खोटं बोलतात, सतत खोटं बोलतात. परवा दिवशी नरेंद्र मोदींनी सांगितलं म्हणे देशामध्ये आता सगळ्या ठिकाणी वीज आलेली आहे, वीज पोचली. मग काय 2014च्या आधी काय आम्ही अंधारात होतो का?
इतकं खोटं बोलतात, इतक्या थापा मारतात. मी मला मगाशी येताना असं मी विचार करत होतो, मला असं वाटतं आता कोर्टामध्ये जी शपथ आहे ना ती पण आता बदलणार मोदी बहुधा. 100% बदलणार बघा. मग काहीतरी आपला एक ग्रंथ येणार, गीता बिता येणार. हां, ठेवा हात, बोला देवा शपथ खोटं सांगित खरं सांगणार नाही. सतत खोटं बोलत राहायचं, सतत खोटं बोलत राहायचं आणि तुम्हाला सगळ्यांना गुमराह करत बसायचं. खरं बघायला गेलं तर राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले 1984 साली, त्याच्यानंतर आज 30 वर्षानंतर कुठच्या माणसाकडे बहुमत जर आलं असेल तर ते नरेंद्र मोदींकडे आलं. अहो, तुमच्या हातात बहुमत आल्यानंतर तुम्ही हे खेळ कसले खेळताय? ह्या कसल्या गोष्टी करत बसलात तुम्ही? खोटं बोलता देशाशी. परवा दिवशी पंतप्रधानांनी सांगितलं आणि नंतर इथे महाराष्ट्रातले ते त्यांचं रामदास पाध्याचं भावलं आहे ना फडणवीस, तर त्यानेही सांगितलं काय तर म्हणे महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाला. अनेकांनी त्याच्यावरती रिपोर्ट केले. संडास बांधले म्हणे आम्ही. किती लाख बांधले? 4 लाख संडास बांधले. मला असं वाटतं दुसरं काही करतच नव्हते. अहो, 4 लाख संडास बांधले. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती लागते हो? संडासात कोणती गोष्ट लागते महत्वाची? पाणी. बरोबर आहे. महाराष्ट्रात नाही पाणी, मग काय मातीने धुवायची का? मी त्या दिवशी पाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं, इस्रोचा रिपोर्ट आहे की महाराष्ट्रामधली जवळपास 44.4% का 9% जमीन याचं वाळवंटीकरण होतंय. म्हणजे वाळवंट होण्याच्या दिशेने महाराष्ट्रातली एवढी जमीन चाललेली आहे. भारतामधलं 1 नंबरचं राज्य आहे जिथे वाळवंट आहे म्हणजे राजस्थान. आणि भारतातलं दुसरं राज्य होतंय वाळवंटीकरणासाठी ते आहे महाराष्ट्र. आणि तिथे आमचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही 1,20,000 विहिरी बांधल्या. विहिरी मी मागे म्हटलं ना, रस्त्यावरचे खड्डे पण मोजत असणार आहे गाडी थांबून. विहिरी बांधल्या सांगताय तुम्ही. आज मराठवाड्यामधली परिस्थिती अशी आहे की तिकडे 1000 1200 फूट खाली पाणी लागत नाही. 1000 फूट 1200 फूट खाली पाणी लागत नाही. तीच अवस्था आमच्या ठाणे जिल्ह्यातली पण आहे. महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात पण तीच परिस्थिती आहे. आणि लोकांची तुम्ही खोटं बोलता की आम्ही इतक्या लाख विहिरी बांधल्या म्हणून, आम्ही इतके लाख संडास बांधले म्हणून. अहो, जिथे विहिरीना पाणी नाहीये तिथे तुम्ही संडासाला पाणी कुठून आणणार आहात? काय सरकार आणि राज्य म्हणजे काय थट्टा लावली काय? आणि ज्या वेळेला अडचणीचे विषय येतात त्यावेळेला नाही, त्यावेळेला कोणी काय बोलणार नाही. त्यावेळेला आमचे पंतप्रधान गप्प बंद. हवंय तिथे बोलत नाहीत आणि नको त्या विषयावर बोलतात. त्या दिवशी आमच्या देशातल्या डॉक्टरांचा अपमान केला. कुठे जाऊन? लंडनला जाऊन. मला कळतच नाही, परदेशात तिथेच राहणं, यायला येता कशाला तुम्ही इथे? मला असं वाटतं आले ना, घरी आले ना की तो आपला पृथ्वीचा गोल घेऊन बसत असणार. काय राहिलं, काय राहिलं, हा हे राहिलं, हे राहिलं. बघा हो तेव्हा बाहेर. तुम्ही दुसऱ्यांच्या भूमीमध्ये जाऊन तुम्ही आमच्या भारतातल्या डॉक्टरांची इज्जत काढता
की आमचे डॉक्टर बाहेर कशासाठी जातात, तर म्हणे फार्मास्युटिकल कंपन्यांबरोबर म्हणे डील करायला जातात. आमच्या पंतप्रधानाला काहीच वाटत नाही की आमच्या भारतीय डॉक्टरांची इज्जत तुम्ही चव्हाट्यावरती मांडताय तिकडे जगाच्या. आणि राफेलच्या संदर्भात ज्यावेळेला बोलायची वेळ येते की आमची विमानं, बाबांनो हे खरंच मी तुम्हाला सांगतोय ना, हे काय प्रकारचे चोर आहेत ना ही सगळी मंडळी भाजपवाली, हे एकदा सरळ समजून घ्या. माझ्या तर खरं तर खूप अपेक्षा होत्या मोदींकडनं. या देशामधला पहिला माणूस मी होतो की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत हे सांगणारा माणूस पहिला राज ठाकरे होता. तोच राज ठाकरे आज असं का बोलतोय, तोच राज ठाकरे आज हे का बोलतोय, कारण ज्या वेळेला मी हे बोललो त्यावेळेला माणूस वेगळा होता आणि पंतप्रधान पदी बसल्यानंतर माणूस वेगळा झाला. माणूसच बदलला. मी जे पाहिले होते मोदी ते आजचे मोदी नाहीत. मी इतका माणूस घाणा पंतप्रधान मी आजपर्यंत भारताच्या इतिहासात पाहिलेलं नाही. कोणाशी बोलायचं नाही, कोणाचं ऐकायचं नाही, काही नाही, जे मनाला वाटेल ते करायचं. आज काय वाटलं, नोट बंद करायची, नोट बंद केली. परवा दिवशी पण सांगितलं, त्या दिवशी एटीएम मध्ये पैसे मिळत नव्हते, लोकांना पैसेच मिळायचे बंद झाले. अचानक 2000च्या नोटा गायब. भारत सरकारकडनं उत्तर काय आलं, लाजिरवाणं उत्तर. भारत सरकारकडनं उत्तर काय येतं, हो खरं आहे नोटा जरा संपलेल्या आहेत, नवीन छापतो आहोत, परंतु शाई संपली आहे. शाई संपली आहे, वाण्याचं दुकान आहे. भारत सरकार सांगते शाई संपली. नवीन नोटा छापतोय. मग मला प्रश्न असा पडतो, जर नोटा छापायच्याच होत्या तर डिजिटल इंडिया काय, कॅशलेस इंडिया काय प्रकरण आहे. मग आमच्या मागे कॅशलेस इंडिया म्हणून का लावलं आणि मग आता नोटा कशाला छापताय. नेमक्या नोटा छापल्या किती गेल्या, नेमक्या नोटा बाहेर किती आल्या. द हिंदू नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये एक रिपोर्ट आला होता, माझ्याकडे आहे, तो घरी आहे, आणि त्याच्यामध्ये एक कोण रेड्डी, शेखर रेड्डी म्हणून, म्हणजे 8 तारखेला रात्री पंतप्रधानांनी नोट बंद केली. 8 नोव्हेंबर 2016 आणि 9 डिसेंबर का 7 डिसेंबरला या शेखर रेड्डी कोण आहे याच्यावरती रेड टाकली गेली आणि त्या रेड मध्ये त्याच्याकडे काही 100 कोटी रुपये नवीन नोटा सापडल्या. कुठून आल्या, कशा आल्या, त्यांनी इन्क्वायरी केली हिंदूंनी. तर रिझर्व्ह बँकेने उत्तर दिलं की नोटा सिरियली द्यायच्या असं काय आम्हाला माहिती नव्हतं म्हणे. आणि मग 15 डिसेंबरला एक GR आला आणि त्याच्यामधनं रिझर्व्ह बँकेला सांगितलं की सिरियली नोटा बाहेर काढल्या पाहिजे. काय खेळ लावलाय का हो. लोक रांगेमध्ये उभे राहून मेले. मग जर कॅशलेस इंडिया आहे, डिजिटल इंडिया आहे, तर भारतीय जनता पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे कुठून येतात. उत्तर प्रदेशची निवडणूक घ्या, आज असंख्य या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये या पक्षाकडेच फक्त कॅश येते कुठून, जी वाटली जाते, लोकांमध्ये वाटली जाते, लोकांच्या घराघरामध्ये दिली जाते, ह्यांच्याकडे पैसे येतात कुठून. आणि मग जिकडे हरतील, निवडणूक हरले की मग सगळे कुजबूज सुरू करायची. खरं तर आपण हिंदुत्वावरती जास्ती जोर द्यायला पाहिजे. हिंदुत्व, या मुंबईमध्ये ज्यावेळेला मुसलमानांनी मोर्चा काढला होता आणि आमच्या पोलीस ज्यावेळेला भगिनींना ज्यावेळेला हात घातला गेला होता, त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा हा फक्त राज ठाकरे आणि त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यांच्या विरोधात मोर्चा काढणारा कुठे गेला होता भारतीय जनता पक्ष, कुठे गेला होता हिंदुत्व.
आपल्या देशातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींवरती हात टाकणारे जे कोणी मुसलमान होते, त्यांना भीती जी बसली ती आपल्या मोर्चाने बसली. आज महाराष्ट्रामध्ये जे काही आज उभे राहत आहेत, मोहल्ले अनेक उभे राहत आहेत, जे महाराष्ट्राला, देशाला मानणारा जो मुसलमान आहे, जो मराठी मुसलमान आहे, तुम्ही काढून बघा. आज संपूर्ण राज्यात काढून बघा, जिकडे आपला महाराष्ट्रातला मराठी मुसलमान जिकडे राहतो तिथे दंगली नाही होत, जिथे बाहेरून आलेले आहेत तिथे दंगली घडतात. हे जे सगळे बाहेरून आलेले आहेत, तुम्हाला कल्पना आहे का? मी हे गेले अनेक वर्ष सांगतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक, देशामध्ये सर्वाधिक जिथून लोंढे येतात ते सर्वात जास्ती कोणत्या राज्यात जातात? तर ते महाराष्ट्र राज्यात येतात. भारतातल्या सर्व राज्यांमध्ये सर्वात जास्ती देशभरातनं येणारे लोंढे हे महाराष्ट्रामध्ये येतात. आणि महाराष्ट्रात कुठे येतात सर्वाधिक? ठाणे जिल्ह्यात येतात. ठाणे जिल्ह्यात येतात. हे मी गेले अनेक वर्ष हा विषय मी मांडतोय. आज अनेक ठिकाणच्या ज्या चाळी उभ्या राहत आहेत, ज्या झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत, जय मोहल्ले उभे राहत आहेत, त्या सगळ्या मोहल्ल्यांमध्ये काय काय गोष्टी घडतायत तिथे देवेंद्र फडणवीसच्या सरकारला तिकडे लक्ष घालता येत नाहीये. नरेंद्र मोदींना तिथे लक्ष घालता येत नाहीये. नुसताच वरवरचं हिंदुत्व फक्त बोलायचं. अरे पण पहिल्यांदा मुळाशी तर जा. या देशाला काय कीड लागली आहे? हे सगळे बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांनी अख्ख्या देशामध्ये पोखरून टाकलेलं आहे आणि त्यांना हात नाही लावला जात. हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, नाही उखडून फेकून दिलं तर बघा तुम्ही. त्यानेच हे सगळं झालं. दुर्लक्ष केलं गेलं. आमच्याच लोकांनी वाट लावली. आमचेच लोक विकले गेले आणि आमचे लोक विकले गेल्याने ही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला अनेक जण सांगत होते आज पालघर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे कशा कशा झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत, कशा कशा काय काय गोष्टी उभ्या राहिल्या आहेत, कशा चाळी उभ्या राहिल्या आहेत. काही महिला तर मला सांगत होत्या की आम्हाला रस्त्यावरून चालतानाच भीती वाटते. आमच्या मराठी माता भगिनींना आमच्या महाराष्ट्रामध्ये रस्त्याने चालताना भीती वाटावी अशी परिस्थिती का बरं निर्माण झाली? कोणी केली ही? आमच्याच लोकांनी, अगोदरच्या राज्यकर्त्यांनी आणि आत्ताच्या राज्यकर्त्यांनी. तुमच्याशी काही देणं घेणंच नाही हो लोकांना. निवडणुकीच्या दिवशी फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी मेला तरी चालेल, ही ह्यांची मानसिकता आहे. तुमच्या मुलांना उत्तम शाळा मिळत आहेत का नाही मिळत आहेत? काय करायचंय आम्हाला? तुम्हाला व्यवस्थित आरोग्य, काय डॉक्टर बिक्टर हॉस्पिटल वगैरे या गोष्टी मिळत आहेत का नाही मिळत आहेत? फरकच पडत नाही. आमच्या मुलांना मुलींना कॉलेज मिळतंय का? फरक पडत नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे येत आहेत त्या उद्योगधंद्यांमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मुलींना तिथे काम मिळतंय का? गरजच नाही तुमची. निवडणुकीला जिवंत राहा फक्त. तुम्हाला गृहीत धरलंय, गृहीत, या सगळ्या लोकांनी गृहीत. निवडणुका येतील, चार पैसे तोंडावरती फेकू, जातील कुठे? खरं तर आजची सभा इथे लावताना इथे निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या आणि जाहीर झाल्या तरी मला काय फरक पडतो? इथे निवडणुका जाहीर नंतर झाल्या. पहिल्यांदा माझा दौरा ठरला. आता येतील. सगळे असे दिसायला लागतील तुम्हाला माणसं. अशी जी ताट अशी असतात ना, ती सगळे अशी दिसायला लागतील. निवडणुकांमध्ये तुमच्याकडनं मतदान झालं की सोडा. तुम्हाला काय हवंय? तुमच्या आयुष्यात काय होणार आहे? तुमची जी काय बच्चे कच्चे जे काय आहेत यांच्या पुढे भविष्याचं काय होणार आहे? भवितव्याचं काय होणार आहे? कोणाला कशाची पायी पडलेली नाहीये.
तुम्हाला नोकऱ्या मिळवत न मिळवत बाहेरच्या लोकांना कशा काय मिळतात? कॉन्ट्रॅक्ट लेबरवरती बाहेरचे लोक कशी काय जातात? मग माझी मराठी मुलं का नाही जात? त्यांना का नाही सांगितलं जात? त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी का नाही पोहोचवल्या जात? कर्नाटक बघा, तामिळनाडू बघा, लांब कशाला जात आहे? गुजरात बघा. या गुजरातमध्ये कायदा आहे की कंत्राटी कामगार जरी समजा तुम्ही घेतले तरी 80% कामगार तुम्हाला महाराष्ट्रात तुम्हाला गुजरातमधले घ्यावे लागतील. हा त्यांचा कायदा आहे आणि त्याप्रमाणे कंपन्यांशी पहिल्यांदा बोललं जातं. महाराष्ट्रात होतं नाही. 85% स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. कुठच्या राज्यात? तुमच्या गुजरातच्या पंतप्रधानांच्या राज्यात. त्यांच्या राज्यात 85% तिथल्या स्थानिकांना जर समजा मिळणार असेल तर माझ्या महाराष्ट्रामध्ये इतके का नाही आमच्या मुलांना मिळत? मला समजत नाही सध्याची महाराष्ट्राची अवस्था काय, परिस्थिती काय. माझा जो महाराष्ट्रातला जो मरहट्टा आहे, अरे कुठे गेली तुमच्या मनगटातली ताकद? का अशा भेंडीच्या भाजीसारखे झालात? बुळबुळीत. कोणी यावं तुमच्यावरती वरवंटा फिरून निघून जावं आणि तुम्ही शांत बसणारात? आज नाणारमध्ये पण तीच परिस्थिती आहे. मी जे गेले 2013चं माझं भाषण आहे, 2013, आज जवळपास 5 वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी मी केलेलं भाषण आहे तिथे रत्नागिरीला, की आमच्या कोकणामधली, आमच्या या सगळ्या परिसरातली जमिनी हे बाहेरचे लोक येऊन विकत घेत आहेत. आमची लोक बेसावत. काय बोलतोय राज ठाकरे? हा रिपोर्ट आला. हा नाणारचा रिपोर्ट आला आणि रिपोर्टमध्ये नावं काय आली? कोणी जमिनी घेतल्यात? तुमच्या आमच्या महाराष्ट्रातल्या जमिनी. गंमत बघा, प्रकल्प माहीत नाही, तिथल्या स्थानिकांना माहीत नाही इथे प्रकल्प येणार आहे. म्हणजे कोणता येणार आहे तर दूर की बात, काय येणार आहे माहीत नाही. पण इथे प्रकल्प येणार आहे हेच माहिती नाही. त्याच्या अगोदर महाराष्ट्रामधल्या आमच्या कोकणामधल्या जमिनी कोण विकत घेत आहे? गौरव जैन, दीपेन मोदी, पुनीत वाधवा, सौरभ जैन, प्राची त्रिपाठी, पोखराज सिंघवी, हिमांशु नीलावार, दिनेश शहा, किशोर शहा, मित्तव दोशी, कनक दुग्गर, राजेश शहा, संतोष कटारिया, अनिताबेन शहा, सिद्धी शहा, सतीश केडिया, सपना केडिया, गौतम जैन, सुभाष केडिया, महेश शहा, विलास कटारिया, गानेड भुतडाच ना काय, मध्ये मुतखडा पण येऊ शकतो, आपल्याला काय माहिती. नंदकिशोर चांडक, अमित ठावरी, उमाकांत राठी, अस्मिता मांगुकिया, मनीष झुंझुनवाला, संजय दुधावत, प्राची शहा, महेंद्र शहा. गुजरातमधल्या या लोकांना आपल्या महाराष्ट्रातल्या तिथे कोकणामध्ये रिफायनरी प्रोजेक्ट येतोय हे आधी कसं कळलं? जर आमच्या कोकणातल्या माणसाला जर माहित नाही इथे प्रोजेक्ट कोणता येणार आहे तर आमच्या बाजूच्या राज्यातल्या लोकांना कसं काय कळतं की तिकडे अगोदर जमिनी घेऊन ठेवा म्हणजे व्यवहार चांगला होईल, पैसे चांगले मिळतील? हे बाजूच्या गुजरातमध्ये काय कसं कळतं? म्हणजे अगोदर सांगितलं गेलेलं आहे. त्याशिवाय तर कोणी जमीन घेणार नाही ना, एका ठिकाणी एवढी जमीन कोणी घेणार नाही. आज तीच परिस्थिती. आज ही जी बुलेट ट्रेन जाणार आहे, या बुलेट ट्रेन कुठून जाणार आहे या सर्व लोकांना माहिती आहे. आज या सर्व लोकांनी या बुलेट ट्रेनच्या आजूबाजूची सगळी जमीन विकत घ्यायला सुरुवात केली आहे. पण आणि आम्ही आमचे बेसावध लोक, आम्हाला कळत पण नाही, आम्ही देऊन मोकळे होतो. एक तर हे मुंबई आणि महाराष्ट्रावरचं संकट आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, मी एकदा माझ्या मागे एका सभेमध्ये मी सांगितलं होतं की जमीन
जगामध्ये आजपर्यंत झालेली सर्व युद्ध जर समजा तुम्ही पाहिलीत, इतिहास पाहिलात, भूगोलाशिवाय इतिहास नाही. जो इतिहास आपण वाचतो तो जमीन, भूमी मिळवण्यासाठीचा आहे, जमीन मिळवण्यासाठीचा आहे. आत्ताची गेल्या शतकातली जर समजा पहिलं महायुद्ध घेतलं, दुसरं महायुद्ध घेतलं, तेही तेच आहे. त्याच्या अगोदरची जर समजा आपण घेतली, तेही तेच आहे. काय घ्यायला आले होते? जमीन. आज आमची मराठी लोक जी पूर्वजांनी उभी करून ठेवलेली जी जमीन आहे, ही जमीन आज हातोहात विकून टाकतायत. अहो, जमीन गेली तर तुमचं अस्तित्व काय राहिलं? कोण तुम्ही? आज आमच्या कोकणामधली लोक ज्यावेळेला जमिनी विकतायत, आज आमच्या ठाणे जिल्ह्यातली लोक ज्यावेळेला जमिनी विकतायत, ही जमीन विकून तुम्ही कोण राहणार आहात? तुम्ही कुठे जाणार आहात? तुमचं अस्तित्व काय राहिलं? काय पुढच्या पिढ्यांना सांगणार आहोत की आमच्या बापजाद्यांनी उभी केलेली जमीन आम्ही फुकून टाकली 4 पैशावरती, आणि ती लोक बघा, ती लोक श्रीमंत झाली. एका बाजूने असेही नागवले जात आहे, एका बाजूने तसेही नागावले जात आहे. आणि आम्ही कशात पडलो आहोत? आम्ही एकमेकांमध्ये भांडणात पडलेलो आहोत. माझी जात श्रेष्ठ का त्याची जात श्रेष्ठ, आम्ही याच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत. आणि लोक, इतर जी लोक आहेत, आणि इतर जी लोक आहेत ते त्यांचं काम करून जात आहेत. मी हे तुम्हाला आज सावध करण्यासाठी इथे आलोय. मी काही त्या निवडणुकीचं भाषण करायला नाही आलोय. माझ्या काही निवडणुकीमध्ये आपण या भंडातच नाही पडत, पोटनिवडणुका आणि वगैरे. पण मी जो आलोय तुम्हाला सावध करण्यासाठी आलोय. मला ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की बाहेरची देश, बाहेरची राज्य कसे वागतात, एकदा बघा. मी तुम्हाला एक छोटंसं इतिहासामधलं उदाहरण देणार आहे. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला सुरतेवरती गेले, त्यावेळेला सुरतेवरती तिथे जो अधिकारी होता, मोगलांचा अधिकारी होता, त्याचं नाव होतं इनायत खान. महाराज ज्यावेळेला सुरतेच्या वेशीवरती ज्यावेळेला आले, त्यावेळेला तिथे त्याला कळलं. तो एकदा त्याचा वकील पण येऊन गेला, पण नंतर तो त्याच्या लोकांसह पळून गेला सुरतेच्या किल्ल्यावरती. तिथे सुरतेमध्ये तिथे ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्रज राहत होते, अधिकारी राहत होते. आणि त्याच्यामधला जो एक अधिकारी होता, त्यांचा महत्वाचा अधिकारी होता, त्याचं नाव होतं जॉर्ज ऑक्झेंडन. जॉर्ज ऑक्झेंडन म्हणजे कोण हे पण तुम्हाला कळेल पटकन, म्हणून सांगतो तुम्हाला. आपण ज्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेकाचा ज्यावेळेला एक चित्र ज्यावेळेला बघतो, त्यावेळेला जो एक इंग्रज अधिकारी जो महाराजांना नमस्कार करत असतो, तो हेनरी ऑक्झेंडन, त्याचा हा चुलत भाऊ. महाराजांचं पत्र त्यालाही गेलं. त्यांनी सांगितलं मी देणार नाही पैसे. 2दा-3दा झाल्यानंतर त्यांनी तो इनायत खान तर पळून गेला होता. या जॉर्ज ऑक्झेंडनने मार्चिंग केलं संपूर्ण सुरतेमध्ये. पुढे जे काय झालं तो इतिहास झाला. पण त्याच्यानंतर औरंगजेबाने त्याचा एक अधिकारी, महाबत खान नावाचा अधिकारी तिथे पाठवला, सुरतेला पाठवला. आणि त्याला जेव्हा महाबत खान जेव्हा तिथे सुरतेला आल्यानंतर त्याला कळलं की त्याचा जो इनायत खान नावाचा अधिकारी होता तो पळून गेला. आणि हा जो आहे ऑक्झेंडन, ह्याने सगळ्यांना आधार दिला म्हणे तिथे. बघा कसे असतात. त्या महाबत खानने एक तलवार काढली, रत्नजडित तलवार काढली, ज्याला हिरे, मोती, माणिक सगळे रत्न होते. आणि ती तलवार घेतली आणि त्याला सांगितलं, त्या जॉर्ज ऑक्झेंडनला सांगितलं, ही माझ्याकडनं भेट घे. जॉर्ज ऑक्झेंडन असा काय फार मोठा अधिकारी नव्हता, एक साधा अधिकारी होता. त्याने सांगितलं की नाही, मला तलवार, मला काय नको, भेट काय नको, मी माझं काम मी केलं. नाही म्हणे, तू घे ना, एवढं तू मोठं काम केलं. तो नाही, मला काय नको आहे मला. तर त्या महाबत खानने सांगितलं, असं समज की ही बादशाने तुला भेट म्हणून पाठवलेली तलवार आहे, आता तरी घे. बघा ब्रिटिश रक्त काय असतं. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या महाबत खानला सांगितलं, जर तुम्हाला भेटच द्यायची असेल मला काही,
तर माझ्या ईस्ट इंडिया कंपनीला 50% तुम्ही या देशामध्ये सवलत द्या, टॅक्स फ्री करा. विचार बघा, एक साधा अधिकारी आहे, पण तो साधा अधिकारी विचार कसला करतोय, दुसऱ्या देशात जाऊन तिथे काय असला विचार करतोय, माझा झेंडा, माझा देश, माझी भाषा, आम्हाला जग जिंकायचंय, त्याच्यासाठी मला या छोट्या छोट्या गोष्टी नकोय, द्यायचा असेल तर माझ्या कंपनीला 50% सवलत द्या. हा विचार ज्या दिवशी मराठी माणसाच्या रक्तामध्ये ज्या दिवशी भिनेल ना, त्याच्यानंतर मागे वळून पाहिजे आपल्याला कधीच गरज भासणार नाही, आपल्याला कधीच गरज भासणार नाही. आज कर्नाटकामध्ये निवडणुका सुरू आहेत, त्याच्या अगोदरच त्या तिथल्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाचा स्वतःचा झेंडा काढला. आजच माझे काही ओळखीचे तिथे गेले होते कर्नाटकामध्ये, ते बोलले, त्यांचा मला मेसेज आलाय, मला बोलले की म्हणे काय अस्मिता नावाची गोष्ट काय असते. मी आज माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघतोय, इथे जेवढे मैलाचे दगड आहेत त्या मैलाच्या दगडावरती फक्त कानडीत लिहिलं गेलेलं आहे. आणि आमच्याकडे इथे पालघरमध्ये काय होतंय, तर आमच्याकडे इथे सगळ्या गुजराती पाट्या टाकल्या जात आहेत. कशासाठी गुजराती पाट्या लागतात? आज गुजरातमध्ये मराठी पाट्या लावले तर चालतील का? जे कोणी बाहेरून येत असतील, आज अनेक असे गुजराती समाजातले असे अनेक वर्षानुवर्ष राहणारे लोक आहेत जे या महाराष्ट्रामध्ये मिसळलेली आहेत, मराठी बोलतात. जे मिसळलेले आहेत त्यांचा तर प्रश्न नाही, परंतु ह्यांचं राजकीय कारस्थान काय चाललंय, ते राजकीय कारस्थान पण बघितलं पाहिजे. तुम्हाला नुसतं यायचं असेल तर मग आल्यानंतर तुम्हाला पाट्यांवरती तुम्हाला तुमची भाषा काय लागते. तुम्ही ज्या राज्यामध्ये जाता आहात त्या राज्याची राजभाषा तुम्हाला मान्य का होत नाही, तुम्हाला तुमची भाषा दुसऱ्या राज्यांमध्ये का लागते. हे असले प्रश्न विचारायचे नाहीत कोणी. आणि विचारले की सांगणार म्हणे हे देश तोडायला निघालेत. यात काय देश तोडण्याचा विषय आलाय? जे बाहेरून आले त्यांनी शहाणपणाने राहिलं पाहिजे इथे. ते जोपर्यंत इथे राहणार नाहीत, राज ठाकरे हेच बोलत राहणार आणि याच कृती करत राहणार. कोणाला काय चांगलं वाटो नाही तर काही वाटो. म्हणून मी आज 1 मे हा जो दिवस आज मी निवडला, तो 1 मे एवढ्यासाठीच निवडला. सरकारचे वाभाडे तर काय रोजच्या रोज निघतायत, परंतु मला असं वाटतं की पहिल्यांदा मी आज जे तुम्हाला सांगायला आलोय की पहिल्यांदा एकदा आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून बघा, एकदा आतमध्ये बघा, कोण आहोत आपण, का आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, आपण कशासाठी आहोत, आपण कोणासाठी जगलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, ह्याचा जर विचार आज नाही आपण करू शकलो, बाबांनो हे सगळं हातातून निघून जाणार तुमच्या. मला अनेक लोक आले आणि मला बोलले की म्हणे तुम्ही तिथे वसईला जाताय, विरारला जाताय, मग ठाकूरांवरती काय बोलणार का? मला असं वाटतं ठाकूरांवरती बोलणं हा खूप छोटा विषय. महाराष्ट्रावरती येत असलेलं संकट हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा विषय. आज सर्वांनी मिळून जर या संकटावरती जर मात केली तर नंतर मग आपण एकमेकांकडे बघू. पण आज जर आपण एकमेकांकडे बघत राहिलो आणि आपण एकमेकांची डोकी जर फोडत राहिलो, बाहेरचे येऊन फक्त तुमचा फायदा घेतील, फक्त तुमचा फायदा घेतील. आणि हे कसे कसे घुसत जातात ना, ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू कळायला लागतील. आपल्याकडची जी मंदिरं असतात ना, हळूहळू या त्या मंदिराच्या ट्रस्टवरती 1-1, 2-2 माणसं आतमध्ये घालायला सुरुवात करतात. पहिले वाकलेले असतात. हे प्रत्येक संस्थेमध्ये हळूहळू हळूहळू शिरायला सुरुवात करतात आणि नंतर तुम्ही उभ्या केलेल्या संस्था हे पटकन ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात करतात. पहिला ह्यांचा जी नजर असते ती पहिली मंदिरांवरती असते, त्या ट्रस्टमध्ये शिरतात पहिले. मी आज तुम्हाला जो सांगायला आलोय तो फक्त एवढंच सांगायला आलोय, बेसावत बाबांनो, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो, बेसावत राहू नका.
आज माझ्या वडिलांच्या किंवा इतर सगळे असे काही इतर बुजुर्ग लोक पण आलेले असतील ज्यांनी वसई विरार आणि हा सगळा पट्टा पाहिलेला असेल, हिरवागार पट्टा. त्याच हिरव्यागार पट्ट्याचं आज काय होऊन बसलंय, कशासाठी होऊन बसलंय? कारण आमचं लक्ष नाही त्या गोष्टींकडे. या एकाच गोष्टीसाठी ह्या गोष्टी होऊन बसल्यात. चिमाजी आप्पांचं आम्ही उदाहरण देतो वसईच्या किल्ल्याचं. आज तुम्ही जे सगळे जमलेले आहात ना, मला तुमच्याकडनं चिमाजी आप्पांच्या कर्तृत्वाची, शौर्याची, त्याची गरज आहे तुमच्याकडनं मला आज. एक गोष्ट फक्त तुम्ही करा. खरं तर दोन गोष्टी करा. पहिली गोष्ट, मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत. त्यावरतीही जर सरकार काही अडून बसलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, जे रूल टाकले जातील ते उखडण्याचं काम देखील चिमाजी अप्पांसारखं तुम्ही केलं पाहिजे, जसे ते वसईच्या किल्ल्यामध्ये शिरले. याच गोष्टी मला असं वाटतं या पालघरमध्ये झाल्या तर हे टिकून राहील. हे जी स्वप्न पाहतायत त्यांना साथ देऊ नका. नवीन महाराष्ट्राचं स्वप्न बघायला मला असं वाटतं माझ्या मराठी बांधवांनी आणि भगिनींनी सुरुवात करावी. हेच माझी इच्छा आहे आणि ती इच्छा सांगण्यासाठीच म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. आज इतक्या मोठ्या संख्येने सगळेजण तुम्ही इथे आलात. आता आलोय, नंतर परत एक 5 वर्षांनी येईल नाही, मी येईन, परत येईन, मी आपल्याशी परत बोलण्यासाठी येईन, नवीन अनेक विषयांवरती येईन, तेव्हा अनेक भरभरून गोष्टी सांगेन. परंतु आज इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जो काही प्रतिसाद दिलात त्या प्रतिसादाला मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. आज आपण इथं आलात, वसईकरांना पालघरला संबोधित केलं. त्याच वसईची एक खूण म्हणून आपल्याला हिरवीगार भाजी, आतापर्यंत वसईची ताजी भाजी सगळ्या मुंबईकरांना चाखलेली आपल्याला भेट म्हणून दिली जात आहे. वसईतून हद्दपार होत चाललेली हिरवी भाजी ही आपणासमोर मुद्दाम सादर केली जात आहे की आपण ज्या गोष्टींचा उल्लेख केलात त्याच गोष्टींमुळे वसईचं हे हरित वसईचं रूप बदललं जाणार आहे. धन्यवाद. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. जन सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी जाताना माझी सर्व बांधवांना विनंती आहे की आज इथे ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांना पहिल्यांदा वाट करून आपण द्यावी. या गर्दीतून त्यांना जाण्यासाठी पहिल्यांदा सोय करून द्यावी. धन्यवाद.